FDA म्हणजेच राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग. या विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारताच सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात होत असलेल्या धडक कारवायांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. बुधवारी देखील मुंढेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते अशा सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन करणं बंधनकारक आहे. एफडीएच्या नवीन नियमावलीचं उल्लंघन केलं तर कुणाचीही गय केली जाणार नाही आणि त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा तुकाराम मुंढेंनी दिलाय. तर दुसरीकडे बुधवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहात एफडीएच्या कारभारावर व्यापक चर्चा करण्यात आली. राज्यातील अन्न भेसळ, औषधांची गुणवत्ता, प्रयोगशाळांची कमतरता, भ्रष्टाचाराचे आरोप, एफडीएच्या कारवायांमुळे निर्माण झालेला दबाव आणि तुकाराम मुंढेंची सुरक्षा अशा सर्व मुद्द्यांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. पण या सगळ्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेत आणलेला एक वेगळा मुद्दा केंद्रस्थानी आलाय. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबी सक्रिय झाली असून त्यांची बदली करण्यासाठी औषध कंपन्यांनी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर केवळ सभागृहातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. पण आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात बोलताना आणखी काय काय म्हटलंय? तुकाराम मुंढेंची खरंच बदली होणार का? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर बुधवारी विधानसभा सभागृहात नेमकं काय घडलं त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. बुधवारी एफडीएच्या कारभारात विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं. अन्न व औषध प्रशासन विभागाला राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचं श्रेय तुकाराम मुंढे यांना जातं असं ते म्हणाले. पण अन्न भेसळ, निकृष्ट दर्जाची औषधे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित काही गंभीर प्रश्न देखील आव्हाडांनी उपस्थित केले. तसंच मुंढे यांच्या कारवायांमुळे अडचणीत आलेल्या काही लॉबींनी त्यांच्या बदलीसाठी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. आमदार आव्हाड मंत्री नरहरी झिरवळ यांना उद्देशून म्हणाले की महाराष्ट्राला कॅन्सरच्या विळख्यात ढकलणाऱ्या आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई करणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे पुढे आले. त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, पण त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या बदलीसाठी तुम्ही प्रयत्न करत नाहीत म्हणून तुमचंही अभिनंदन करतो, असं आव्हाड म्हणाले. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी असंही सांगितलं की एफडीए कारवायांमुळे अनेक औषध कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित हितसंबंधी गट अर्थात ड्रग माफिया अडचणीत आलेत. तुकाराम मुंढेंनी अनेक ड्रग कंपन्यांना कामाला लावलंय, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. समाज माध्यमांवरून त्यांना ते जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण द्या आणि त्यांची 3 वर्ष बदली करू नका. पुढे जितेंद्र आव्हाड असंही म्हणाले की माझ्याकडे अशी माहिती आली की मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबी सक्रिय झाली आहे. फक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी यासाठी 250 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं मला समजतंय. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार आहे. मंडळी, आमदार आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सभागृहात सर्व पक्षीय आमदारांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. बाकी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एफडीएशी संबंधित इतरही काही गंभीर मुद्दे चर्चेत आणले. एफडीए विभागातील काही अधिकाऱ्यांवर आव्हाड यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. काही अधिकारी संबंधित उद्योगांकडून सेटलमेंट करण्यासाठी दबाव आणतात. कारवाईसाठी गेलेले अधिकारी पैसे घेऊन सेटलमेंट करा असं म्हणतात. नंतर लॅब रिपोर्ट फेल दाखवला जातो आणि मग प्रकरण मिटवलं जातं. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसीबी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आव्हाड यांनी लावून धरली आहे. तसंच एफडीएच्या कारवायांमधून खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं दिसून येत आहे. पण भेसळीच्या या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक त्या प्रयोगशाळाच राज्यात उपलब्ध नाहीयेत. क्वालिटी अनालिसिस करण्यासाठी पुरेसा लॅब नाहीये. एवढ्या मोठ्या राज्यात भेसळी विरोधात प्रभावी कारवाई करायची असेल तर प्रयोगशाळांचं जाळं मजबूत करावं लागेल. त्यामुळे राज्यात नवीन प्रयोगशाळा कधी सुरू होणार असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिनापरवाना मांस विक्री सुरू असल्याचाही मुद्दा त्यांनी चर्चेत आणलाय. तर मंडळी, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत इतर आमदारांनीही एफडीएच्या संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला होता.
तुकाराम मुंडेंना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं. तसंच मुंडेंनी जे केलं ते यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी का केलं नाही, त्यामुळे मागील अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी आक्रमक मागणी शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सभागृहात केली. तर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुकाराम मुंडे यांच्या नावातील टी हा टायगर मधील टी झालाय. ते अतिशय चांगलं काम करतायत, त्यांना 3 वर्ष पदावर ठेवलं पाहिजे. संत तुकाराम आणि संत नरहरी सोनार हे वारकरी संप्रदायातील गुरुबंधू होते, ते वंदनीय सहयात्री होते. आता आयुक्त तुकाराम आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील सहयात्री होऊन राज्यातील भेसळ रोखावी, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे. तर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की एफडीए ज्या ठिकाणी कारवाई करते तिथे काही दिवसांनी पुन्हा भेसळ सुरू होते, त्यामुळे त्यासाठी आपण काय कराल, असा सवाल आमदार शेळके यांनी उपस्थित केला. अजित पवार गटाचेच दुसरे आमदार काशीनाथ दाते यांनी लक्षवेधी सूचना मांडत अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता, रिक्त जागा या संदर्भात टीका केली. दरम्यान या सगळ्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केला. पहिल्यांदा तर त्यांनी सभागृहात मोठी घोषणा करत मुंडे साहेबांची कोणत्याही परिस्थितीत बदली केली जाणार नाही, असं ठामपणे सांगितलं. बाकी अन्न व औषध प्रशासन विभागात आवश्यक संसाधनांची कमतरता असून विभागाची अवस्था दयनीय झाल्याची कबुली देखील नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत दिली आहे. ते म्हणाले की अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतःची अशी प्रयोगशाळा नाही. नाशिक, पुणे, नागपूर आणि यवतमाळ येथे विभागाची स्वतःची प्रयोगशाळा लवकरच सुरू केली जाईल. तसंच अधिकाऱ्यांसाठी गाड्या नाहीत, त्यामुळे भाडे तत्वावर वाहने घेतली जातील. याशिवाय केंद्र सरकारच्या धोरणानुसार 1000 अन्न आस्थापनांना एका अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार राज्यात 1100 कर्मचारी लागतात, पण एफडीएची जिल्हा स्तरावर देखील कार्यालये नाहीयेत, अशी माहिती देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली. पण तुकाराम मुंडे साहेबांसोबत आमच्या विभागाचा समन्वय चांगला असून पुढील काळात काही महत्त्वाचे बदल दिसतील, असं आश्वासन देखील मंत्री झिरवळ यांनी दिले. तर बाकी आमदार सुनील शेळके यांच्या प्रश्नावर उत्तर देताना जे भेसळखोर पुन्हा तेच गुन्हे करताना सापडतील त्यांचे व्यवसाय परवाने कायमस्वरूपी रद्द केले जातील, असा इशारा मंत्री महोदयांनी दिलाय. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाची अशी दयनीय अवस्था त्याच विभागाच्या मंत्र्यांकडून ऐकल्यानंतर विरोधी पक्षात असूनही आम्ही या विभागाला मंजूर झालेला सर्व निधी मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू, असं काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी म्हटलंय. तर मंडळी, बुधवारी एफडीए संदर्भात झालेल्या या सगळ्या चर्चेचा विचार केल्यास यात सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचं दिसून आलं. मुंडेंच्या रूपात फक्त एक अधिकारी एका विभागात आला तर त्या विभागात इतके सकारात्मक बदल होताना दिसतात, त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्येही समाधान आहे. पण इतर विभागांचं काय, असाही प्रश्न आता विचारला जातोय. बाकी बुधवारी विधानसभा सभागृहात घडलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? मंत्री महोदयांनी मुंडेंची बदली केली जाणार नाही असं सांगितलं असलं तरी मुंडेंना खरंच त्यांचा 3 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळेल का? त्यांच्या बदलीसाठी औषध कंपन्यांनी 250 कोटी रुपये गोळा केल्याचा आमदार आव्हाडांचा आरोपात किती सत्यता असेल, यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.